रत्नागिरीतील महिला विद्यालयात घडलेली घटना ही जणू रत्नागिरीच्या सुसंस्कृतपणाला काळीमा फासणारी होय, अशी संतप्त प्रतिक्रिया रत्नागिरीत उमटली। रत्नागिरीतील सामाजिक नेत्या सौ संध्या कोसुमकर यांची खणखणीत व झणझणीत प्रतिक्रिया पहा। रत्नागिरी शहरातल्या भर वस्तीमध्ये असलेल्या शाळेमध्ये जो आता कलंक लावला गेला आहे आणि एवढ्याशा विद्यार्थिनींच्याशी अश्लील चाळे करणारा जो शिक्षक आहे त्याला ताबडतोब बदलापूरप्रमाणे शिक्षा झाली पाहिजे, ही आमची मागणी आहे। आणि त्या शिक्षकाने एवढी त्याची हिम्मत झालीच कशी आणि तो कोणाच्या जीवावर आणि कोणाच्या आधारावर उड्या जर मारत असेल तर त्या शिक्षकाप्रमाणे आणखीन एक जो शिक्षक आहे त्याने सावध होण्याचा मी इशारा देत आहे, कारण की त्याची पण तक्रार आमच्यापर्यंत आलेली आहे। गृह खात्याने याची आत्ता दखल घेण्यात यावी की गृह खात्याने ज्याप्रमाणे बदलापूरला जो नियम लावला तो नियम आता रत्नागिरीत लावण्याची वेळ आलेली आहे, कारण की हे पोस्कोचे गुन्हे वारंवार आणि वेळोवेळी दाखल व्हायला लागलेले आहेत। कोणाला कशाची भीती राहिलेली नाही आणि महिलांनी आता हातात शस्त्र घेऊन रस्त्यावर फिरलं पाहिजे का एवढं त्यांनी सांगावं। आणि नाही सांगितलं तरी आता आम्ही आमची तयारी करायला सुरुवात केलेली आहे आणि जो कोणी महिलेच्या इज्जतीला हात घालेल त्याचे हात छाटण्यात येतील आणि डोळेही फोडण्यात येतील, एवढं समजून जावं आणि त्याला फाशीची शिक्षा मिळावी, ही मागणी आम्ही करत आहोत। आत्तापर्यंत जे झालं ते ऐकून घेतलं। मुली होत्या, मुली घाबरल्या होत्या, मुलींना कुठलीही गोष्ट समजली नाही, त्यांच्या पालकांच्या लक्षात आलं नाही। शाळेचा जर दबाव असेल तर शाळेलाही सोडणार नाही। तुमचं नाव आणि तुमचं वय, शाळेचं वय भरपूर मोठं आहे म्हणून आत्तापर्यंत गप्प बसला असाल तर हा मुलींवरचा अन्याय आम्ही ऐकून घेणार नाही आणि हा अन्याय असेल तर त्या अन्यायावर आम्ही आवाज उठवणार आणि रस्त्यावर उतरणार। आज हे फक्त इशारा आहे, आंदोलनाची वाट बघू नका। त्या शिक्षकाला शिक्षा झालीच पाहिजे आणि ती बदलापूरप्रमाणेच झाली पाहिजे, हीच आमची मागणी आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।